जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करत डॉक्टर मैनाक घोष यांची सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शुक्रवारी जाहीर झालेल्या या आदेशानुसार सध्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे। ते डॉक्टर मंगेश गोंदावले यांची जागा घेणार आहेत। 2019 बॅचचे IAS अधिकारी असलेले डॉक्टर घोष यांनी बायोकेमिस्ट्री विषयात PhD केलेली असून त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची छाप पाडली आहे। त्यांच्या कार्यकाळात विकास कामांना गती देण्याबरोबरच नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला। सप्टेंबर 2025 मध्ये वडिलांच्या निधनासारख्या वैयक्तिक दुःखद प्रसंगातही दुसऱ्याच दिवशी तुळजापूरसह पूरग्रस्त भागात जाऊन मदत करण्याचे नेतृत्व केल्याने त्यांच्या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष प्रशासन शैलीची राज्यभर दखल घेण्यात आली होती। सांगली जिल्ह्यातील प्रशासनासाठी डॉक्टर घोष यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून विकास कामांना अधिक वेग, पारदर्शकता आणि नागरिक केंद्रित दृष्टिकोन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होईल असा विश्वास प्रशासन आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।